आता हा प्रश्न काय दिलाय बघा, बाय कंप्लेटिंग मेथडनं गणित सोडवायचं आहे बाळांनो. वर प्रश्न नाही, प्रश्न वर गेलेला आहे, फक्त इथं प्रश्न सोडवायचे चाललेत आपल्याला. आता कंप्लेटिंग स्क्वेअर मेथडनं गणित कसं सोडवायचं, आता हे गणित घेऊन मी बोर्डवर जाऊया आपण पलीकडं. बघा व्यवस्थित दिलेलं आहे इक्वेशन घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. तिसरा टर्म पलीकडे टाकायचा, पूर्ण गणितात लक्ष ठेवायचं. बरोबर 5 हे बरोबर चिन्हाच्या अलीकडं मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार प्लस. आता थर्ड टर्म इज इक्वल टू मिडल टर्मचा वर्ग. मिडल टर्म म्हणजे काय, मधल्या पदाचा वर्ग. 2x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर. आता इथं दोघांचा वर्ग म्हणजे 4x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. 4x स्क्वेअरला 4x स्क्वेअर भाग लागला एकचा, एक आलं. आता एक काय करायचं, दोन्ही साईडला ॲड करायचं. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि 1 प्लस हे 5 म्हणजे पहिल्याचं स्क्वेअर रूट, पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट घेतलं x, मधल्या पदाचं चिन्ह, याचं स्क्वेअर रूट, एकचं वर्गमूळ 1 कंसाचा वर्ग बरोबर 6. आता दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. आता स्क्वेअर रूट काय येणार बाळांनो बघा, x प्लस 1 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 6 येणार बाळांनो. याचं स्क्वेअर रूट घेतलं, 7 फक्त घ्यायचं, चुकून गडबडीनं होऊ शकतं, तर त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग x इज इक्वल टू प्लस मायनस रूट 6 मायनस 1. मग x इज इक्वल टू रूट 6 मायनस 1 और x इज इक्वल टू मायनस 6 minus 1 are two roots of the given quadratic equation. त्याचं स्क्वेअर रूट घ्या 1 आणि ही दोन्ही आपल्याला काय मिळाली, आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनची ही 2 रूट मिळाली आपल्याला.